भारतासारख्या बहुभाषिक देशात त्रयभाषिक सूत्राची गरज का भासते? त्रैमासिक असं प्रत्येकाने किमान 3 भाषा शिकवायत. मी सांगितलं ना, की हं. साधारणतः आपल्या राज्यघटनेत म्हटले, की इंग्रजी अँड हिंदी आयदर ऑफ दिस कॅन बी अ लिंक लँग्वेज. म्हणजे दोन्हीही आपल्या राष्ट्रभाषा आपण म्हणतो हिंदीला. बरोबर. पण त्याचबरोबर इंग्लिश पण त्यांनी ठेवलेली आहे लिंक लँग्वेजमध्ये. ज्यांना हिंदी नकोय त्यांनी इंग्रजीमध्ये करावं. म्हणून एक मातृभाषा हे 2 भाषा किंवा हिंदीऐवजी दुसरी भाषा. आता हा प्रश्न का निर्माण झालेला आहे, की कळत न कळत आता सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात असं आहे, की आपल्याला हिंदी इम्पोज करायची. बरं. अशी भावना सौची सत्ताधाऱ्यांची चुकामुळे झालेली आहे. आता महाराष्ट्रात आपण पाहिलं, माननीय मुख्यमंत्री फडणवीस जाहीर केलं, की आम्ही पहिलीपासनं येत्या जूनपासून हिंदी कंपल्सरी करणार. हं. हे जे अनाउन्समेंट होती, ते लहान मुलांचं मानसिक शास्त्र, भाषा तज्ञांचं त्याबद्दलचं मत, की पहिलीसारख्या वर्गात आपण 3 भाषा शिकू शकू का? आता आपण मराठी आणि इंग्रजी शिकवतो. हे कधी विचारातच घेतलं नाही. फक्त महोदयांनी केंद्र खुश होईल तर त्यांची अशी कल्पना आहे, की केंद्राला पहिलीपासून 3 भाषा शिकवा असं वाटतं. हं. मी NEP 2020 मूळचा डॉक्युमेंट 400 पानाचा 2-3दा वाचलाय. हं. तिथं फक्त बहुभाषिक होणं आहे आणि किमान 3 भाषा प्रत्येक नागरिकांना यावं असं आहे. आणि भाषा किती शिकायच्या हे कंपल्सरी करता येत नाही.